आणि ही 11/11/2021 मध्ये शासनाने याचं हे केलं आणि त्या योजनेमध्ये खऱ्या अर्थानं याच्याकडनं शासनाकडनं माझ्या अमरावतीमध्ये अचलपूर असेल, अमरावती, अंजनगाव, सुरजी, भातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, चिखलदरा, दर्यापूर, दामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगाव, खंडेश्वर, तिवसा, वरुड अशा 14 तालुक्यामध्ये जवळपास 5,462 अशा शासनाकडून मंजूर कामे झाली. परंतु त्यामध्ये झाली कोणती? फक्त 1617. 2021 पासून आता 2026 पर्यंत फक्त 1617 कामं झाली. ही मातोश्री पांदन रस्त्यामध्ये. यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून असेल, त्याला काही अडचणी असेल, परंतु या पद्धतीनं जर कामं आपण या ठिकाणी केलं आणि आराखडा तयार केला तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी ही जी काही मातोश्री पांदन रस्ते आपण मंजूर केले, या ठिकाणी आराखडा तयार केला, पण ती कामं झाली नाही. परंतु त्याच पद्धतीनं आज जी आपण मुख्यमंत्री शेत पांदन रस्ते योजना आणली, ही सुद्धा रखडली पाहिजे. आपण त्याचा या ठिकाणी तयार करत असताना ती योजना कशा पद्धतीनं राबवता येईल, त्याला मंजुरात कशी मिळता येईल आणि जास्तीत जास्त कामं त्या माध्यमातून कशी करता येईल यासाठी शासनाने सुद्धा लक्ष ठेवावं, त्याचा आढावा घ्यावा आणि आढावा घेतला तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी या शेतकऱ्यांना फायदा होईल. म्हणून मला या ठिकाणी शासनाला सांगायचं आहे की मुख्यमंत्री बळीराजा योजना आपण करत असताना त्या ठिकाणी आपण लक्ष देऊन ही योजना आपल्याला कशी पार करता येईल आणि शेतकऱ्यांना शेतीचा माल कसा आपल्याला घरापर्यंत आणि मार्केटपर्यंत कसा नेता येईल यासाठी खऱ्या अर्थानं ही योजना राबवणं गरजेचं आहे, त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि लक्ष ठेवून ती योजना कशी आपल्याला करून घेता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी वन्य प्राण्याचा या ठिकाणी मांडलेला आहे. वन्य प्राण्याच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छिते की माझ्या अमरावती जरा मेळघाटसारखा भाग आहेत, त्या ठिकाणी मेळघाट आहे, चिखलदरा आहे, तशा पद्धतीनं भाग आहे. आणि माझ्या वन्य प्राण्यामुळे आपण जर 25-26 मध्ये जर बघितलं तर अमरावती डिव्हिजनमध्ये जवळपास मनुष्यांची 3 लोकांची त्या ठिकाणी मृत झालेले आहे या वन्य प्राण्यामुळे आणि जखमी झालेल्यांची संख्या ही 19 आहे. त्यासोबत मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा इथे 2 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाले आहे आणि जखमी 9 लोक आहेत. त्यासोबतच मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या ठिकाणी 3 लोकांचे मृत झाले आणि 9 लोकांचा मनुष्य जखमी झाले आहे. त्याच्यामध्ये म्हणजे 8 लोक मृत्युमुखी पडले आणि 37 लोक या ठिकाणी जखमी झालेले आहे. अशा पद्धतीनं आमच्या जिल्ह्यामध्ये या मेळघाटमध्ये अशा पद्धतीनं माणसावर आघात होतात. म्हणून याचीसुद्धा आपण वन विभागाच्या माध्यमातून शासनाने यांनी दखल घ्यावी. आणि या ठिकाणी सांगत असताना माझ्या अमरावती शहरामध्ये सुद्धा शहरभाग खूप मोठा वाढत आहे, त्याला बाजूला असणारा पोहराचं जंगल आहे. आणि आजही मी या ठिकाणी सांगू इच्छिते की मागच्या वेळेस सुद्धा आमच्या शहरामध्ये एक बिबट्या शिरला होता, तो 4 महिने आमच्या इथे होता आणि 4 महिन्यामध्ये नंतर मी विधानसभेमध्ये या ठिकाणी तो प्रश्न मांडला आणि मुनगंटीवार साहेब त्या वनमंत्री असताना त्यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी त्याची ऑर्डर काढली आणि त्या बिबट्याला बाहेर काढलं. लोक रात्री जायला भेटे. आज अशी परिस्थिती आहे की माझ्या अमरावती शहरामध्ये खऱ्या अर्थाने हा पोहरा जंगलातून त्या ठिकाणी असणारा बेनोडा असेल, मंगलधाम असेल किंवा या ठिकाणी असणारा आमचा वडईचा भाग असेल, या ठिकाणी रोज बिबट्या दिसतो. आणि त्या बिबट्यामुळे काय होतं, लोकांमध्ये संध्याकाळी 6 नंतर लोक त्या भागातले घराच्या बाहेर निघत नाही आणि त्या ठिकाणी असणारे सर्वसामान्य लोक, कामाला जाणारे मजूर लोक आहेत. म्हणजे भीतीचं वातावरण आहे. मी दरवेळेस या ठिकाणी हा प्रश्न मांडत असते की या बिबट्याला रोखण्यासाठी आपण या ठिकाणी शहरी भागाला लागून जे काही आहेत जंगलाचा भाग आहे त्याला त्या ठिकाणी आपण ताराचं कुंपण घालून द्यावं किंवा इतर या ठिकाणी माध्यमातून त्या ठिकाणी हे बिबट्या येणार नाही, या ठिकाणी लोकांच्या जीवाला धोका होणार नाही. कुत्रे तर त्या भागातले संपलेलीच आहे, परंतु या ठिकाणी लोकांच्या सुद्धा एक जीवाला धोका आहे. म्हणून या ठिकाणी या वन विभागाच्या माध्यमातून हे बिबट्या अमरावती शहरामध्ये येणार नाही याची सुद्धा व्यवस्था करण्यासाठी कुंपण घालण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मी शासनाकडे दिला आहे. तो सुद्धा शासनाने मंजूर करावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री अभिजित पाटील, सन्माननीय श्री नारायण पाटील.